एकतर सर्वांच्या अगोदर माफी मागतो. म्हणजे खरं तर वेळेत यायला पाहिजे होतं, पण सर थोडासा उशीर झाला. का उशीर झाला हे मी पुढं सांगतो. परंतु आपण सगळे ज्येष्ठ आहात, निश्चितपणे मला माफ करायला अशी अपेक्षा ठेवतो. आज श्रीराम फाउंडेशन रहमतपूर संचलित कैलासवासी माधवराव शेंडे स्मृती कलादालन आणि डॉक्टर राजेंद्र शेंडे सर यांच्या संकल्पनेतून हा जो काय आज कार्यक्रम होतो आहे आणि त्या कार्यक्रमासाठी आपण प्रमुख पाहुणे म्हणून किंवा प्रमुख उपस्थिती म्हणून या ठिकाणी मॅडम बोलवलं, त्याबद्दल मी आपले खूप खूप आभारी आहोत. खरं तर मी माझं नशीब समजतो आज की मला या व्यासपीठावर यायला मिळालं. माने मॅडमचा फोन आला सर आणि सांगितलं की सर असं एका कार्यक्रमात आपण भेटलो होतो आणि तुम्ही कार्यक्रमाला याल का. पहिला शब्द नाहीच होता, नाही जमणार आहे मॅडम, नाही येऊ शकत मी, माझ्याकडे वेळ नाही तेवढा तुमच्या कार्यक्रमाला यायला. आणि त्यांनी सांगितलं असं आम्ही हे करतो ते करतो, मुलांना शिकवतो, अनुदान नाही आहे वगैरे. आणि मग त्यानंतर शेवटी असं आलं की डॉक्टर राजेंद्र शेंडे सरांच्या संकल्पनेतून हे कलादालन चालतं आहे. तर त्यांचं बोलणं संपवलं आणि मी सांगितलं की ठीक आहे मी येतो कार्यक्रमाला. कारण जिथं डॉक्टर राजेंद्र शेंडे हे नाव येतं तिथं नाही म्हणण्याची मला नाही वाटत ताकद कोणाकडे असेल. तर आमच्यासारखे तरुण पोरं तुमच्याकडे बघून आम्ही या समाजामध्ये काम करतो आहे आणि आपण आंतरराष्ट्रीय पातळीवर एक पर्यावरणवादी म्हणून काम करताय. अनेकदा मी तुम्हाला टी व्हीवरती बघितलं आणि मला ते बघत असताना मला नेहमीच आपला आदर वाटला. कारण राजेंद्र शेंडे सरांसारखा माणूस सातारामध्ये जन्मतो आणि त्याची ख्याती आंतरराष्ट्रीय स्तरावर जाते. आणि मला उत्सुकता होती की आज सरांना भेटता येणार आहे. म्हणजे माझा थोडासा स्वार्थच होता त्यात की चला कार्यक्रम स्वीकारू, सर भेटतील. नाही तर सरांचा भेट होणं म्हणजे तशी दुराप असतं. कारण सततचं बिझी शेड्यूल आणि सततची धावपळ त्याच्यामध्ये नाही भेटणं होत. माझी ओळख करून देत असताना मॅडमनं सांगितलं यशोधन ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष, पण मॅडम यशोधन ट्रस्ट काय करतं, कुणासाठी काम करतं, रवी बोडके हा माणूस तुम्ही समाजसेवक किंवा सोशल ॲक्टिव्हिटीज म्हणून इथं उभा आहे, पण नक्की या माणसाचं काय आहे. हा माणूस तरुण दिसतोय. कारण एखादा समाजसेवक म्हणलं की 50-60तला माणूस, दाढी पिकलेली, टकला पडलेला, ओघानं मी केलाय तो वाटावं म्हणून, अशी एक इमेज असते माणसाची. आणि एवढं तरुण पोरग समाजसेवी आणि मग नक्की यशोधन ट्रस्ट आणि नक्की काय. सर तुम्हाला माहीत नाही, एक तर रहमतपूरचं माझं नातं कामामुळं खूप जवळ आहे. यशोधन ट्रस्ट ही समाजातल्या अनाथ, बेघर, निराधार, वंचित, ज्यांना कुणीही सांभाळत नाही, रोड साईडला पडलेला, ज्यांना वेळ लागला अशा लोकांना आम्ही रस्त्यावरनं उचलून नेतो, सांभाळतो, बरं करतो, त्यांचे नातेवाईक शोधतो आणि परत त्यांना घर मिळवून देतो. हे प्रामुख्यानं यशोधन ट्रस्टचं काम आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यासह सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, मुंबई, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या अनेक जिल्ह्यातल्या रस्त्यावर राहणाऱ्या लोकांना आम्ही रेस्क्यू करून पोलिसांच्या माध्यमातून आपल्या आश्रमामध्ये नेलं, ज्या लोकांचं मानसिक स्वास्थ्य पूर्णपणे बिघडलं होतं. आणि मग तिथं नेल्यानंतर आपण माणूस आहोत ही ओळख विसरलेली माणसं सांभाळायचं काम आपल्या ग्रामीण भाषेमध्ये आपण वेडी म्हणतो. वेडी ही वेडी माणसं सांभाळण्याचं आम्ही काम करतो. जात, धर्म, पंथ, भेद याच्या पलीकडे काय असेल तर ती माणुसकी आहे आणि ती माणुसकी जपण्याचं काम आम्ही यशोधन ट्रस्टच्या माध्यमातून करतो आहे. खरं तर इथं आल्यानंतर ते स्वागतगीत सुरू झालं. मुलांनी एका सुरामध्ये सुंदर असं ते तबला वादन होतं आणि मन एकदम मंत्रमुग्ध होऊन गेलं. इतकं प्रसन्न वाटलं की ते अजून एखादं स्वागतगीत होतंय का मला याची उत्सुकता होती, पण ते 2च झाली. कारण इथून पुढच्या काळामध्ये तुम्हाला जर तुमचं मानसिक स्टॅबिलिटी ठेवायची असेल तर तुम्हाला संगीताशिवाय पर्याय नाही. मी मानसशास्त्र, वेडी लोक किंवा मानसिक आजारी लोक यांच्याबरोबर गेली 17 वर्ष झालं मी काम करतोय आणि यांच्याबरोबर काम करत असताना मला माहिती आहे लोकांची काय अवस्था आहे.
म्हणजे तुम्हाला कधी जर वेळ मिळाला तर यशोधन ट्रस्टला तुम्ही भेट द्या. म्हणजे माझ्याकडे आत्ता 120 अनाथ बेघर वेडी लोक आहेत ज्यांना मी माणूस आहे हेच माहीत नाही आहे. म्हणजे मी ह्या रहमतपूरमधून अनेक लोक रस्त्यावरनं उचलून नेलेत, तुम्हाला माहीत नसेल तर सांगतो. आणि अनेक लोक बरी करून परत रहमतपूरमध्येच अनेक लोक मी घरी सोडलेत. माझ्याकडे 120 लोकांच्या 120 तारा आहेत. माझ्याकडे एक जण आहे, तो डोक्यावर उभा राहतो 2 तास. त्याला विचारलं काय रे, मला काय मेंदूला रक्तच नाही पोचत आहे. डोक्यावर उभा राहतो म्हणजे थोडंसं मेंदूकडे रक्त सरकेल. माणसाला आपण जोपर्यंत सुस्थितीत आहोत तेव्हा आपल्याला आपल्या आरोग्याचं महत्त्व नाही कळत आहे. आपल्याला एखादा आजार झाला किंवा एखादा त्रास झाला तर आपल्याला कळतं की अरे नाही मी माझ्या आरोग्याकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं. आणि मग मी अलीकडच्या काळात बघतोय सर, मानसिक आरोग्यच बिघडलं तर तुम्ही काय करणार आहे इथून पुढच्या काळामध्ये. आत्ता 2025 चालू आहे सर. 2000 मी जबाबदारीनं बोलतोय, 2036 साली वेड्यांची जत्रा बघायची आपल्याला. प्रत्येक घरात वेडा तयार होणार, प्रत्येक घरात. का तर आम्ही प्रत्येक गोष्टीला ॲडिक्ट आहे, प्रत्येक गोष्टीला. म्हणजे आम्ही जरी या हॉलमध्ये बसलोय, कार्यक्रम सुंदर सुरू आहे, तरी प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे. अगदी माझ्याही, मी इथं बोलायला उभा राहायच्या तो सायलेंट केला. 2 गोष्टींची फार सर सध्या खूप काळजी घ्यावी लागते. एक घरात बोलणारी बायको आणि खिशात असणारा मोबाईल, ही 2 माणसं फार सांभाळावी लागतात. त्यामुळे ही दोन्ही माणसं माझ्या बरोबर असतात. एक तर मोबाईल पण आहे आणि बायको पण बरोबर आहे. म्हणजे सगळ्याच्याच घरात तसं आहे. परंतु येणाऱ्या काळामध्ये जर तुम्हाला तुमचं स्वास्थ्य जपायचं असेल ना, तर तुम्हाला संगीताशिवाय पर्याय नाही. सायकोलॉजीमध्ये म्युझिक थेरपी आहे, म्युझिक थेरपी आहे, मला सगळ्यांनाच माहीत आहे. म्हणजे इकडं तर तुम्ही हे शास्त्रीय गायक आहेत, म्हणजे आमच्याकडं तुम्हाला माहीत नाही, शास्त्रीय गायन हा विषय संपला आहे आजकाल. म्हणजे पुणे मुंबई मेट्रो सिटीमध्ये थोडं तरी शास्त्रीय गायनाला आजकाल महत्त्व आहे. नाही तर आमच्याकडे एखादा कार्यक्रम असेल आणि आमच्याकडे जर एखादा उत्सव असेल तर मस्तपैकी DJ लावतात, धांगडधिंगा घालतात, पण कुठल्याही कार्यक्रमामध्ये शास्त्रीय गायन होत नाही. सरांनी सांगितलं. आणि आत्ता नगराध्यक्ष पदाच्या निवडणुका झाल्या, सभेवर सभा, नेत्यांची भाषणं, हे ते. ती एखादी सभा सुरू होत असताना